मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न आणि 2019 पॅटर्न या दोघांचा पण अपडेटेड टाइम टेबल हा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा युनिव्हर्सिटीने आता दिलेला आहे. सो याच्या संदर्भात मुलांचे काही प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न अशा प्रकारे की सर चेंज काय झालाय, त्याच्यानंतर हा टाइम टेबल रेग्युलर आणि बॅकलॉग दोन्ही पॅटर्न साठी आहे का, म्हणजे 60 जे रेग्युलर मुलं आहे 60 मार्काचे आणि जे रेग्युलर मुलं आहे 70 मार्काचे, जे गोल्डनला आहेत आणि जे वायडी मुलं आहे सगळ्यांना लागू आहे का. सो मित्रांनो, मी सगळे प्रश्न क्लिअर करतो. पहिलं तर चेंज काय झालाय, डेट त्याच आहे 3 ते 24 तुम्ही बघून घ्या. फक्त चेंज एवढाच झालाय की पहिल्यांदा पेपर मॉर्निंगला दिले होते कालच्या चुकीच्या टाइम टेबल मध्ये, आज ते संध्याकाळी दुपारी 2 ते 4:30 झाले, दुपारचे टायमिंग टेबल झाले. हा चेंज झाला. आता आपले पेपर दुपारी असणारे 2 ते 4:30. दुसरा प्रश्न, हा टाइम टेबल फक्त रेग्युलरच्या मुलांसाठी आहेत का की बॅकलॉग पण. सो लक्षात घ्या, पहिल्यांदा सांगतो 24 पॅटर्न मध्ये जे मुलं आता फर्स्ट इयरला आहेत, सेकंड सेमिस्टर त्यांचं चालू आहे बरोबर. सो फर्स्ट इयरच्या मुलांना जे रेग्युलर आहे त्यांना पण आहे आणि त्यांचेच जर बॅकलॉग सब्जेक्ट असतील पहिल्या सेमचे त्यांना पण आहे. आणि जे मुलं आता क्रिटिकल गोल्डनचा पेपर देत आहे, जे सेकंड इयरला आहे पण त्यांना फर्स्ट इयरचा क्रिटिकलचा किंवा गोल्डनचा पेपर द्यायचा आहे, त्यांना पण हा सेम टाइम टेबल 24 पॅटर्नचा आहे. आणि त्याच्यानंतर तिसरे मुलं जे फर्स्ट इयर नंतरच वायडी आहे 24 पॅटर्न मध्ये वायडी आहेत आता, त्यांना पण हा सेम टाइम टेबल फॉलो करायचा 24 पॅटर्नचा. कळालं. म्हणजे 60 मार्काचा पेपर असो किंवा 70 मार्काचा पेपर असो, रेग्युलरचे मुलं असो, बॅकलॉगचे असो, गोल्डन क्रिटिकलचे असो किंवा वायडी असो, 24 पॅटर्न मधल्या सगळ्या मुलांना सेम टाइम टेबल आहे. आता 19 पॅटर्नचा टाइम टेबल, तर 19 पॅटर्नच्या ज्यांचा फर्स्ट इयरचे पेपर ज्यांनी 19 पॅटर्न मध्ये दिलेले होते, भले ते आता सेकंड इयरला असो किंवा फर्स्ट इयर नंतर वायडी असो, त्यांना 19 पॅटर्नच्या टाइम टेबल नुसारच पेपर द्यायचे आहे. सो मित्रांनो, सगळे डाऊट्स मी इथे क्लिअर केले. आता मला सांगायचं एवढंच आहे की वेळ कमी आहे आणि अभ्यास आता फक्त एक्झाम ओरिएंटेड आणि PYQ बेस केला तरच आपण ते विषयांमध्ये स्कोरिंग करू शकतो, क्रिटिकल काढू शकतो, गोल्डन काढू शकतो आणि टॉप करू शकतो, CGPA 9च्या वरती नेऊ शकतो. यासाठी बेस्ट ऑप्शन पर्पल आर्ट ॲप. सगळं एक्झाम ओरिएंटेड आणि जे महत्वाचं आहे तेवढंच मटेरियल आपल्या पर्पल आर्ट ॲपवर आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, सॉल्व पेपर आहे. फक्त एक्झामला येणार तेच दिले, IMP क्वेश्चन दिले, तेवढंच रेफर करा. पर्पल आर्ट ॲप डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन घ्या, कामाला लागा, म्हणजे कमीत कमी वेळेत तुमचा अभ्यास होईल आणि विषय स्कोरिंग होईल. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा.